नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज पीसवर आरी वर्क करण्यासाठी बाहीचं माप कसं टाकायचं हे बघितलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे बाहीचं कापड आहे ते रिंगला कसं फिट करायचं हे बघणार आहोत। तर या प्रकारे जर आपण डायरेक्ट रिंगला फिट केलं तर ते कापड हलतं, यावरती व्यवस्थित असं वर्क करता येत नाही। त्यासाठी आपण दोन प्रकारे हे कापड रिंगला कसं फिट करता येईल हे बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर पहिली पद्धत बघू। तर त्यासाठी या प्रकारे कोणताही एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आणि या प्रकारे ठेवून घ्यायचं आणि त्यावरती शिलाई टाकून घ्यायची किंवा हातानेच हात शिलाई करून घ्यायची। जर मशीन असेल तर ठीक आहे, मशीनवरती टिप टाकून घ्यायची त्याला, आणि जर मशीन नसेल तर हातानेच हात शिलाई करून घ्यायची। या प्रकारे कापड जॉईन करून घ्यायचं। इथं मी शिलाई टाकून घेतली आहे। या प्रकारे आपलं कापड जॉईन होईल। तर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते जॉईन केल्यामुळे काय होतं का हे कापड जे आहे ते पूर्ण रिंगला बसतं आणि व्यवस्थित असं वर्क करता येतं। तर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत। तर त्यासाठी काय करायचंय, सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला ब्लाउज पीसमध्ये टाकून घ्यायचा या प्रकारे। त्यानंतर आपली जी रिंग आहे त्या रिंगमध्ये अडकून घ्यायचा। फक्त रिंगमध्ये वरच्या साईडलाच अडकून घ्यायचा, जे खालचं स्टँड आहे त्यामध्ये धागा अडकवायचा नाही, फक्त रिंगमध्येच अडकून घ्यायचा या प्रकारे। आणि धागा जो टाकताना क्रॉसमध्ये टाकायचा, जवळ टाकायचा नाही। जवळ टाकला तर तो सरकतो आणि ते धागे सगळे एका शेजारी एक येतात। त्यासाठी या प्रकारे क्रॉसमध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं खेचून घ्यायचं, म्हणजे काय होईल, हे जे आपलं ब्लाउज पीस आहे ते व्यवस्थित असं टाईट होईल। त्यासाठी धागे थोडेसे खेचून घ्यायचे या प्रकारे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीसाठीचं वर्क कसं करायचं हे पूर्ण डिटेलमध्ये बघितलं होतं। जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरती वर्क कसं करायचं हे बघणार आहोत। तर त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की पुढचं जे आपण वर्क करणार आहोत तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।